नमस्कार. मी संतोष बच्छाव सर. आपल्या समोर घेऊन आलेलो आहे एक खूप छान उपक्रम, पुस्तक आपल्या प्रगतीचे पार्टनर. ओके. सर्व मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये, मोठ्या माणसांमध्ये, विद्यार्थी आणि पालकांमध्ये स्पेशली वाचनाची आवड निर्माण व्हावी, आपल्या वाचन संस्कृतीला पुन्हा एकदा एक बळ मिळावं म्हणून आम्ही एक उपक्रम चालू केला आहे, पुस्तक आपल्या प्रगतीचे पार्टनर. आणि याच्यात आपल्याला अमूल्य सहकार्य लाभलेलं आहे. ते म्हणजे आमचे मित्र अशोक सांगळे सर. हे प्रगती बुक डेपो नाशिक याचे ओनर आहेत आणि तब्बल 24 ते 25 वर्षाचा यांचा अनुभव आहे पुस्तक क्षेत्रातला. आणि एक त्यांचं एज्युकेशन म्हटलं तर एकदम प्रोफेसर म्हणून त्यांनी सुरुवातीला काही वर्ष काम केलं होतं. आणि आज ते मुलांना बरेच विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी, पालक यांना विविध पुस्तकं सुचवत असतात वाचनासाठी आणि योग्य पुस्तक सजेस्ट करत असतात. सो त्यांच्या उपक्रमातून आम्ही काही उपक्रम चालू करत आहोत. हा की वाचन आपल्याला संस्कृती जागी करायची. पुस्तक हे आपले खरंच आपल्या प्रगतीचे पार्टनर आहेत असं त्यांचं ठाम मत आहे. आणि माझ्याकडे पण जवळजवळ 300 पुस्तकं आहेत माझ्याकडे. आणि माझ्या लाईफमध्ये मला एका सामान्य कुटुंबात आपला जन्म झाला आहे, पण तिथून एका लेवलला आणण्यासाठी, आज संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यासाठी जर एक गोष्ट कुठली ज्याने आम्हाला मदत केली असेल भरपूर, तर ती आहे पुस्तकं. विविध पुस्तकांचं वाचन, त्यातून जे मिळालेलं नॉलेज आणि ते आपण अप्लाय केलेलं, राईट. त्यामुळे खूप मदत झालेली आहे आणि खरंच माझ्या आयुष्यात माझ्या प्रगतीचे पार्टनर पुस्तकं खरंच आहेत. ओके. तसेच आपले अशोक सांगळे सर यांच्या पण आयुष्यामध्ये त्यांच्या प्रगतीचे पार्टनर खरंच पुस्तकं आहेत. ओके. आणि हे प्रगतीचे पार्टनर सगळ्यांच्या आयुष्यात असतात. जर आपण एक काही ग्रेट एक्झाम्पल बघितले, बिल गेट्सचं जर उदाहरण बघितलं आपण, बिल गेट्स दुनियातला नंबर 1 पैसेवाला माणूस. ओके. ॲट द एज ऑफ 30 मध्ये आय थिंक पुण्या वर्ल्डमधले बिलियनियर झाले होते. आणि त्यांचं असं अभ्यास केला त्यांच्या कार्यशैलीचा, असं समजलं की ते दर आठवड्याला एक ते दोन पुस्तकं वाचतात दर आठवड्याला. वर्षभरात त्यांची 50 ते 100 पुस्तकं वाचून होतात. तसेच वर्षातून एकदा ते 6 महिन्यातून एकदा, वर्षातून 2दा एक 8 ते 15 दिवसासाठी एका वेगळ्या विशिष्ट ठिकाणी जातात, एका एकांत ठिकाणी. तिथं आपले काही महत्वाची पुस्तकं घेऊन जातात, पुस्तकं पूर्ण वाचतात आणि त्याच्यातून मग ते त्यांच्या कंपनीला पुढे कसं भविष्यात घेऊन जायचंय त्याच्या स्ट्रॅटेजीज बनवतात, त्या आयडियाज ते नवीन शोधतात आणि त्यांची कंपनी पुढच्या 6 महिन्यासाठी चालवतात. 6 महिने झाले का परत ते एका शांत ठिकाणी जातात, पुस्तकं वाचतात, पुढच्या 6 महिने स्ट्रॅटेजी बनवतात आणि येतात. ओके. सो पुस्तकं देखील त्यांच्या आयुष्यात देखील प्रगतीचे पार्टनर झालेत. पुस्तक वाचण्याचा प्रचंड फायदा होतो. जसं आपण म्हणणार की आपण बॉडी बनवण्यासाठी जिममध्ये गेलो कशी एक्सरसाइज केल्यावर बॉडी स्ट्रॉंग होते, तसं पुस्तक वाचण्याने आपलं ब्रेन स्ट्रॉंग होतो चॅम्पियन्स. ओके. पुस्तक वाचण्याचे बरेच फायदे आहेत, हे मी टप्प्याटप्प्याने प्रत्येक आपल्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत राहील. ओके. चलेगा? फाईन. या. सो आज दिवस जो व्हिडिओ शूट करतोय 15 ऑक्टोबर आहे 2025. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, द ग्रेट डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा आज जयंती आहे. आणि हे खरंच आपल्या पूर्ण भारतातल्या स्पेशली स्टुडंटसाठी एक मोठं इन्स्पिरेशन आहे. त्यांची लाईफ एकदम साध्या घरातून ते एक मोठे सायंटिस्ट बनले, राष्ट्रपती बनले आपल्या भारताचे. द ग्रेट पर्सन, ग्रेट इन्स्पिरेशन. आणि त्यांनी जेव्हा राष्ट्रपती पद सोडलं त्यांनी, ओके, रिटायर झाले, तेव्हा त्यांनी परत येऊन ते टीचिंग करत होते, विद्यार्थ्यांबरोबर, स्टुडंट्स बरोबर ते लाईफ जगत होते. ओके. आणि अमेझिंग माणूस, खूप छान पुस्तकं वाचण्याची त्यांना आवड होती. तो त्यांचं असं ऐकलेलं मी, त्यांची विश होती की त्यांच्या बड्डेला म्हणजे मुलांनी पुस्तकं वाचावे. सो त्यांना एक रिस्पेक्ट म्हणून हा दिवस वाचन प्रेरणा दिन, ओके, असं सेलिब्रेट केला जातो. सो या दिवशी माझं असं म्हणणं आहे की सर्वांनी आपल्या लाईफमध्ये काही पुस्तकं असतात, खरंच आपल्याजवळ काही पुस्तकं असतात, आपण काढूया, काही वाचूया, आपण काही चांगली पुस्तकं वाचूया आपण. ओके. आणि थोडंसं आपण एक थोडा वेळ देऊन आपण वाचनातून आपल्यालाच प्रेरणा मिळणार आहे, राईट. सो आपण हे वाचन प्रेरणा दिन स्टार्ट करूया. जर कोणी पुस्तकं नसेल वाचत तर आतापासून सुरुवात करूया, नो प्रॉब्लेम. ओके. या. सो वाचन प्रेरणा दिन सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांनी चांगल्या पद्धतीने वाचा आणि आपल्या लाईफला खूप पुढे घेऊन जा, कारण पुस्तकं हेच आपल्या प्रगतीचे पार्टनर आहेत. ओके. या. सो पुस्तक वाचनाचे फायदे आहेत हे आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय, पुस्तकं आपल्या प्रगतीचे पार्टनर म्हणून. त्या ग्रुपमध्ये जॉईनची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालती डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल किंवा माझा नंबर देईल. कोणाला काय लिंक पाहिजे असेल तर ती लिंक शेअर मिळेल, तिथून तुम्ही तिथून ग्रुप जॉईन करू शकता. ग्रुपवर आपण आता लवकरच काय करतोय की एक पुस्तक आपण घेतोय, पहिले एक पुस्तक आपण एक महिन्याला सरासरी आपल्याला वाचायचं आपण प्लॅन करतोय. ओके. येस.
सो एक व्हिडिओ त्या पुस्तकाच्या मार्गदर्शनबद्दल, त्याच्यात काय नॉलेज दिले, त्यात काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे प्रत्येकाचा. ओके, माझा एक्सपिरियन्स कसा तो मी शेअर करेल ग्रुपमध्ये, सगळेजण त्यांचा एक्सपिरियन्स देखील त्याच्यात शेअर करू शकता. ओके, येस या. सो आपण पहिलं पुस्तक आपलं असणार आहे. ओके, माझ्या लाईफ मधलं पहिलं पुस्तक यू कॅन विन. ओके, त्याला हिंदीमध्ये म्हणतात जीत आपकी, आणि मराठीत नाव आहे त्याचं आपण जिंकू शकता. ओके, लाईफमध्ये मी जेव्हा ग्रॅज्युएशन होतो महत्वाच्या टप्प्यावरती, तेव्हा माझा अक्षरशः अभ्यासातून मन उडून गेलं होतं. मी 6 पैकी 4 विषय नापास होतो FY BSc ला. सो तिथून ते BScच्या लास्ट इयरला, आय एम BSc मॅथ्स ग्रॅज्युएट, BSc लास्ट इयरला टॉपर आलो. सो फेल्युअर टू टॉपर हा प्रवासात माझा सगळ्यात मोठा, माझ्या प्रगतीचा पार्टनर होते, तर ते बुक होतं यू कॅन विन. ओके, सो माझ्या एकदम लाईफशी खूप कनेक्टेड बुक आहे. आणि हे यू कॅन विन हे पुस्तक लहानापासून मोठ्यामध्ये सगळ्यांनी वाचलं पाहिजे असं हे पुस्तक आहे. ओके, त्या पुस्तकात मस्त छान स्टोरीज दिलेल्या आहेत. जवळजवळ 13 चॅप्टर आहेत, 13 चॅप्टर्स आहेत. आणि प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी खूप छान त्यांनी स्वतःबद्दल लिहायला त्यांनी गोष्टी दिल्या आहेत. म्हणजे स्टोरीज आहेत, स्टोरीचं लर्निंग आहे, छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत, आणि आपल्याला स्वतःबद्दल आपण कसं अप्लाय करायचं ते पण दिलेलं आहे. ओके, सो यू कॅन विन पुस्तक माझ्या समोर आहे आता जस्ट एकदा. ओके, सो मला सर्वांना म्हणायचं की सुरुवातीच्या ना 3-4 पानानंतरच ना हाऊ टू रीड दिस बुक असं दिलेलं आहे. सो इथे बघा दिलेलं आहे. येस, मी जवळ आणून स्क्रीन दाखवतो. हाऊ टू रीड दिस बुक. येस, कसं पुस्तक वाचायचं, हे पुस्तक कसं वाचायचं हे दिलेलं आहे. सर्वांनी काळजीपूर्वक ती गोष्ट लक्षात ठेवायची आणि त्याच पद्धतीने आपण पुस्तक वाचायचे. ओके, म्हणजे पेन्सिलने अंडरलाईन करायचे इम्पॉर्टंट पॉईंट्स, किंवा प्रत्येक चॅप्टर झाल्यावर त्यांनी एक नोटबुक करायला लावली, त्यात आपण आपले स्वतःचे लाईफचे एक्सपिरियन्स लिहूया, काही नवीन आयडिया झाले तर त्याच्यात लिहूया, आपण स्वतःमधले बदल आपण तिथे नोट करूया, काही असाइनमेंट दिले असेल प्रत्येक चॅप्टर तर त्या आपण पूर्ण करूया. ओके, यामुळे काय होईल की आपली प्रोग्रेस खूप चांगली होईल, आपली प्रगती होईल. येस, ठीक आहे. जेव्हा पुस्तकातली सुरुवातीचं एक जबरदस्त लर्निंग आहे, मी तुम्हाला सांगतो की आपल्याला लाईफमध्ये पुढे जायचं असेल ना, तर खूप महत्वाचं आपली डिझायर पाहिजे. लाईफमध्ये पहिली आपली डिझायर पाहिजे. नेक्स्ट, डिझायर असल्यावर आपल्याला सेकंड गोष्ट सर्वात महत्वाची, आपल्याला डायरेक्शन पाहिजे. ओके, आपल्याला समज एखादी गोष्ट करायची, सो त्या दिशेने जाणारे आपले विचार पाहिजे. येस, डायरेक्शन, प्रॉपर डायरेक्शन आपण ते शोधलं पाहिजे. येस, डेडिकेशन, एकदा डायरेक्शन मिळालं आपल्याला त्या दिशेने आपल्याला ऍक्शन घ्यायचे आहेत, आपले प्लॅन करायचे, आपलं काम करायचंय. सो डेडिकेशनने ते आपल्याला काम करायचंय. ओके, येस. नेक्स्ट, फोर्थ इम्पॉर्टंट गोष्ट आहे डिसिप्लिन. डिसिप्लिन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ. ओके, आणि खूप छान वाक्य माझं असं ठाम मत आहे, डिसिप्लिन बीट्स इंटेलिजन्स, और डिसिप्लिन बीट्स टॅलेंट. म्हणजे एखादा टॅलेंटेड माणूस कदाचित तो लाईफमध्ये पुढे नाही जाणार, पण एखादा डिसिप्लिन माणूस लाईफमध्ये खूप पुढे जाऊ शकतो. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सचिन तेंडुलकर, डिसिप्लिन पर्सन. त्याचा एक फ्रेंड होता, नाव नाही घेणार मी, सगळ्यांना माहिती आहे. तो त्याच्यापेक्षा जास्त टॅलेंटेड होता, पण त्याच्याकडे डिसिप्लिन नव्हती. सचिन तेंडुलकर डिसिप्लिनमुळे लाईफमध्ये खूप पुढे गेला. आज तो क्रिकेटचं गॉड म्हटलं सचिन तेंडुलकरला. येस, सो डिसिप्लिन बीट्स टॅलेंट असं एक छान वाक्य. आणि ह्या बुक्समधल्या सगळ्या गोष्टी ना एटर्नल आहेत, त्रिकालबाधित आहेत. म्हणजे ह्या जगातल्या कुठल्या पण माणसाला हे अप्लाय होऊ शकतात, असे गोष्टी त्यांनी या बुक्समध्ये मांडलेल्या आहेत. ओके, येस. सो एक जबरदस्त लर्निंगने आपण स्टार्ट करूया. मला असं म्हणायचं आहे, आता सर्वांनी आपण हे बुक्स वाचायला काहींनी सुरुवात केली असेल, काहींनी वाचायला पुस्तक घ्यायचंय आणि सुरुवात करायची. आणि आपण लवकरच या जे लर्निंगचे व्हिडिओ मी लवकर तुमच्या समोर आणणार आहे. प्रत्येकाने देखील आपला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. प्रत्येकाने एक चॅलेंज पण घेऊया, जर आपण स्वतःच्या लाईफमध्ये काहीतरी एक एरिया बदलण्याचं चॅलेंज घेऊया. आणि आपल्या प्रगतीचे जे पुस्तक पार्टनर आहेत ते आपल्या प्रगतीला आपण सुरुवात करूया, आणि आपला पार्टनर आपल्या बरोबर असणार आहे. येस, सो इंटरेस्टिंग नेम यू कॅन विन. चालेल. ओके, सो आज पहिला व्हिडिओ होता, आज एवढंच बोलतो मी. सर्वांनी आपल्या परिचयातल्या विद्यार्थी, पालक यांना आपण ह्या ग्रुपमध्ये जॉईन करण्यासाठी त्यांना आपण एक सजेस्ट करूया, त्यांना चांगले पुस्तक वाचता, चांगले उपक्रम शेअर करूया आपण त्यांच्याबरोबर. ओके, भविष्यात टप्प्याटप्प्याने आपण अजून काही पुस्तकं आणू, त्यांची इन्फॉर्मेशन, त्यांचं लर्निंग आपण शेअर करणार आहोत. याचा प्युअर उद्देश असेल विद्यार्थ्यांनी, पालकांना नॉलेज मिळावं आणि त्यांची प्रगती व्हावी. ओके, चला. सो पुस्तके आपल्या प्रगतीचे पार्टनर. येस, थँक्यू. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.